नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी. किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज 19 जुलै 2026. आपण जे काही उपक्रम करत राहतो तोच दाखवायचा आणि सांगण्याचा आपण हा माध्यम निवडला आहे. जेणेकरून माझं काही चुकत असलं तर नक्कीच तुमच्या कॉमेंटच्या माध्यमातून मला पूर्वसूचनाही मिळते. त्या हिशोबाने कामं करायची संधी पण मिळते. आणि आपण जे काही प्रयोग करतो तो यशस्वीच होईल का असंही नसतं, पण केल्याशिवाय कळणार नाही हा आपला मेन उद्दिष्ट असतो. आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण आता प्लॉट नंबर 5 मध्ये तेव्हाच आपण सांगितलं होतं का आपली टरबूज लागवड सुरू करतोय आपण. तर आजच्या तारखेमध्ये टरबूज बी जी लागवड केलेली आहे तिची उगवण जर पाहिली खूप सुंदर आहे. हा सर्वात शेवटचा प्लॉट आहे. प्लॉट नंबर 5 मध्ये आपण तारीख पण दिली आहे ज्या दिवशी आपण टरबूज लागवड केली. मी नक्कीच ती तारीख पण सांगतो तुम्हाला की काय तारखेला आपण ती टरबुजांची लागवड प्लॉट नंबर 5 मध्ये केली आहे. नक्कीच आपण जेवढा माहिती देतो म्हणजे साधारणतः 11 तारखेला 11 जुलैला आपण ही लागवड केली आहे टरबुजांची. त्याच्यानंतर आपण तेव्हाही सांगितलं होतं का गिलक्याचं उत्पन्न आपण घेणार आहे. गिलकं, दोडकं, कारलं कंपाऊंडमधून. कंपाऊंड जे आपण तार कंपाऊंड किंवा जाळी कंपाऊंड केलंय त्याच्यामध्ये येणारं उत्पन्न कमी जास्त येईल, पण त्याच्यातही हरकत नाही. पण ती जागा आपल्याला काही ना काही देऊनच जाणार आहे. मी साधारणतः कॅमेरामॅनला सांगेल, हे आज पहिला तोडा निघालेला आहे. साधारणतः 4 ते 5 कॅरेट गिलकं आपण तोडलं इथं. थोडंसं होतं, मी आलो तर म्हटलं चला आपण आपल्या सबस्क्रायबर लोकांना दाखवू पण सांगू पण. याच्यात चूक अशी झाली आहे, पहिल्यांदा तोडलं तर ह्या पद्धतीने तोडायला नको असं बऱ्याचशा लोकांचं म्हणणं पडतं. कारण की हे जर या पद्धतीने तोडलं तर लवकर काळं होतं. तर या पद्धतीने गिलकं तोडावं असं मला जाणकारांनी सांगितलं. आपली पहिलीच वेळ होते. नक्कीच हे बरोबर आहे का, मला तुम्ही ज्या रेग्युलर शेतकरी म्हटलं म्हणजे शेतकरी चॅनल पाहणार आहे, हे योग्य प्रकारे तोडलं आहे का, हे का ही प्रकार बरोबर आहे. त्याच्यासाठी आपण कैची पण मागवली नंतर का बा आपण पहिला तोडा आहे, अनुभव नाही आपल्याला, म्हणून आपण आता कैची पण मागवली आणि कैचीच्या माध्यमातून आजचा जो तोडा आहे तो मित्रपरिवाराला वाटून देऊ. वाण म्हणतो आपण, शेतकरी मोठा दिलदारच असतो नो डाऊट. आपण आपल्या परिवारालाही देऊ सर्वींकडे. राहिला मग विषय, आता आपण ही सरपंच सीडची भेंडी पण मागवलेली आहे, ऍड करत नाहीये. आता ही भेंडी तुम्ही म्हणाल आता हे कुठे लावणार आहे. आता ही जी माझी पपईची जागा दिसते तुम्हाला, या पपईच्या जागेमध्ये आपण लॅटरलच्या दोघा साईडने एक एक सव्वा सव्वा फुटावर आपण हे दोन्ही साईडने लॅटरलच्या दोघं साईडने जशी आपण पहिल्यांदा लावली होती ही आपण भेंडी पण लावणार आहे याच्यामध्ये. आता तुम्ही म्हणाल हा अजून प्रयोग काय, नक्कीच आपण करत राहायला पाहिजे. माझं वैयक्तिक मत आहे, देणं नाही देणं ते परमेश्वराच्या हाती आहे. आता ही पपई अजून साधारणतः 2.5-3 महिन्यानंतर आपल्याला उत्पन्न देईल. आणि भेंडी जर म्हटली तर 45 दिवसाचं पीक आहे. आता मध्यंतरी तुम्हाला मदत दिसत असेल, तण नाही आहे. तण का नाही आहे, आपण तणनाशक मारतो, खर्च कमी होऊन जातो. तणनाशक मारल्यानंतर जे वाढलेलं तण आहे ते इथंच कुजून गेलेलं आहे. मी कॅमेरामॅनला दाखवेल, हे इथं कुजलेलं आहे आणि याच्या ज्या मुळा आहेत ह्या जमिनीत गेलेल्या आहेत. जमीन भुसभुशीत होण्यासाठी हा एकदम योग्य म्हणजे प्रमाण असं म्हटलं जाईल का योग्य आहे. म्हणजे जमिनीला जास्त छेडछाड करायची नाही. आता हे जे गवत आपण तणनाशक मारलंय हे इथंच कुजणार आहे, त्याच्यामुळे याचंही खतच मिळणार आहे आपल्याला नो डाऊट. आता आपण या 2 दिवसामध्ये ही भेंडी जी आहे पूर्ण क्षेत्रामध्ये, म्हणजे हे जे 15 एकर आहे या 15 एकरामध्ये आपण भेंडी पण ड्रीपच्या दोन्ही साईडना लावणार आहेत. उत्पन्न कमी झाला तरी हरकत नाही, कमीच येईल कारण की झाडांची संख्याच कमी राहील. बायांना भेंडी तोडायलाही सोयीस्कर राहील, पपईलाही त्याचा त्रास होणार नाही. पपईच्या झाडाजवळ मुळीच लावणार नाही, अंतर सोडून आपण कमी जागेमध्ये जेवढं येत असेल, साधारणतः आपण 10 किलो बी मागवलेलं आहे भेंडीचा, त्याच्यात पाहू. आणि आता राहिला विषय दुसरा, आता आपण जे पहिले का लावलेलं आहे टरबूज प्लॉट नंबर 1 मधला, तिथं मी तुम्हाला आता घेऊन चालतो. चला.
आता आपण प्लॉट नंबर 1 मध्ये जिथं आपण पहिलं टरबूज लावलं होतं, पहिले आपण लक्ष्मी इनपुटचं शिवाय मागवलं होतं. 11 जूनला लागवड केली होती. मागच्याही व्हिडिओमध्ये मी सांगितलं जवळजवळ 80% आपली मर्जर झाली होती. मग आपण जे सोनारा सीडचं बियाणं मागवलं त्याची आपण परत लागवड केली. त्याच्यामध्ये जे काही 20% उरलेलं होतं, मी कॅमेरामॅनला मी सांगेल का ही जी पहिली लागवड होती हिचा हा वेल, आणि त्याच्यानंतर आज याला फुलंही आलेले आहेत. त्याच्यानंतर जे आपण मर्झर झाल्यानंतर 20% वाचलं होतं, सोनारा सीड्सचं लावलं, त्याची ही ग्रोथ आहे. नक्कीच उगवण नंतर चांगली झाली, कारण की बऱ्याच वेळा शेतकरी म्हटला तर चुका होतातच, आणि झाल्यानंतर लगेच आपण आपली तयारी पुढची सुरू केली. नक्कीच आता इथून आपल्याला काही ना काही चांगल्या पद्धतीने मिळेलच. आता आपण प्लॉट नंबर 1 मध्ये इथली पपई जर दाखवली किंवा मोसंबी दाखवली तर खरंच सुंदर म्हटलं जाईल. येत नाही, येणार नाही, बरेच भाटगिरी लोक करणारे असतात, स्वतः काहीच करणार नाही, आणि कोणी चांगलं करत असतील, अनुभव नसताना फक्त भाटगिरी करणं, म्हणजे भाटगिरीचा अर्थ असा आहे का कळत नसतं, फक्त निगेटिव्ह बोलायचं, याच्या व्यतिरिक्त त्यांना येत नाही. आणि माझं वैयक्तिक मत आहे का मी माझं स्वतः करतोय तर मी स्वतः करताना माझा आत्मविश्वास मोठा पाहिजे का हे नाही आलं तर का नाही आलं, आणि येईल तर का येईल, हा महत्वाचा विषय असतो. आता या ओढलेल्या जमिनीमध्ये ही पपई खूप सुंदर आहे. आपण काही वेगळं करतोय का? मुळीच नाही. ही मोसंबी मी दाखवायला लावेल. आता कालच माझ्याकडे जी मर्झर झाल्यासाठी मी कलकत्त्याहून रोपं मागवले, 2000 रुपये आले. नक्कीच नुकसान होतंय, पण आज जर मोसंबी पाहिली खूप सुंदर. आता टरबूज पण आपल्याला दाखवायचं आहे का खरंच किती व्यवस्थित चालतंय. आता या प्लॉटमध्ये फ्लॉवरिंग आले पपईला, म्हणजे तुम्हाला पैसा देऊनच जाणार आहे ना, काय पाहिजे तुम्हाला अजून. आणि विषय महत्वाचा म्हणजे आपण ज्या पद्धतीने आज उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करतोय, नक्कीच 2 पैसा आपल्याला मिळणारच आहे, नो डाऊट. तुम्हाला मुद्दाहून मी या प्लॉट नंबर 1 मधली पपई पण दाखवतोय. झाडांची क्वालिटी पण खूप सुंदर झालेली आहे. आता याच शेतामध्ये ही जी जागा आता मोकळी आहे आपली, मी प्लॉट नंबर 5 मध्ये जो आपला सुरुवात असते तिथं तुम्हाला दाखवलं आणि सांगितलंय का ही जी इनलाईन आहे, आता ही इनलाईन ओली होते, इथं आपण एक एक बी भेंडीचं लावणार आहे. 45 दिवसात सुरू होते, दोन्ही साईडना नक्कीच बियाणं कमी लागेल, म्हणजे क्षेत्र कमी लागेल. 10 किलो बियाणं शेतकरी एकरी किती वापरतं मला कल्पना नाही, पण हे 10 किलो बियाणं जर मी या संपूर्ण प्लॉटमध्ये लावतोय 15 एकरामध्ये, तर त्याची संख्या जर मोजली किंवा पाहिली तर माझ्या अंदाजे 1-1.5 एकर येऊ शकत असेल, किंवा 2 एकर येऊ शकत असेल. कोणी एकरी 3 लावतं, कोणी 2 लावतं. आपण जर 2.5 एकरी 2-2.5 किलो जर म्हणत असाल तर 4 एकर त्याच खतं जे देतोय आपण, लिक्विड जे बनवतो आपण, तेच आपण झाडांनाही देणार आहे. त्या पपईलाही लागेल, मोसंबीलाही लागेल, टरबुजांनाही लागेल, आणि आता आपण जी काही भेंडी लावतोय त्यालाही लागेल. म्हणजे आजची जर ग्रोथ पाहिली ओढलेल्या शेतामध्ये, पण जर आपण योग्य दिशेने जर काम केलं आणि फक्त निसर्गाला दोष देत राहिलं तर याचा काही अर्थ राहणार नाही. नक्कीच आता या प्लॉटमध्ये एवढं दाखवतो किंवा सांगतो याचं महत्वाचं कारण म्हणजे आजच्या तारखेमध्ये इथं माझ्याकडे मल्चिंग नाही. टरबूज येईल का नाही येईल मी अजून सांगू नाही शकत, पण आजची जर ग्रोथ पाहिली तर नक्कीच येईल अशी म्हणजे इच्छा वाटते का येईलच बुवा. तरी आजची आपण जी काही तुम्हाला माहिती दाखवली किंवा सांगितली, तुमचाही काही अनुभव असेल तर मला शेअर करा. आणि प्लॉटमध्ये खाली जे आपण आता जातोय प्लॉट नंबर 3 मध्ये, तिथेही आपण आता टरबुजांना माती लावायचं काम करतोय. म्हणजे जे रोपं छोटे आहेत त्यांना आपण माती लावून घेतोय का जेणेकरून त्याच्या मुळा उघड्या पडायला नको. नक्कीच
कुठे कुठे नुकसान पण होतं, पण आपण थांबत नाहीये. आणि हाच मेन विषय तो आपला, का कशा पद्धतीने आपण कामं करू शकू व्यवस्थित. आणि जमीन आहे, लावताय करताय तर नक्कीच 2 पैसा तुम्हाला देऊनच जाणार आहे. या प्लॉटमध्ये पहिले सुरुवातीचे टरबूजांना आपल्याला खूप चांगला पैसा मिळाला. आणि खाली आता मी तुम्हाला घेऊन चालतो प्लॉट नंबर 3 मध्ये. मोसंबी जर दाखवली, खूप सुंदर सेट झालेली आहे. 1 वर्षापासून सतत न चुकता आपण आपल्या या शेतांमध्ये न चुकता येतो रेग्युलर. आता हा प्लॉट नंबर 3 आहे. इथली टरबुजांची तारीख मी टाकलीच असेल. आता या टरबुजांना आपण, तुम्हाला दिसत ही माती लावून घेतोय. माझ्या माता बहिणी आता जेवायला बसल्यात. रेग्युलर काम सांगितल्यानंतर चोखरित्या करणं. मोसंबीची क्वालिटी खूप सुंदर. आणि पपई जरी म्हटली तरी त्या मानाने भरपूर काही चांगल्या प्रकारे आहेत. आता हे मोसंबी हे पहा, मागच्या वर्षाचं लावलेलं आहे. हे व्हरायटी आपली बारीवन माल्टा मोसंबीमध्ये. त्यांना बऱ्याच ठिकाणी चवन्नी छाप म्हणतात. 1 वर्षाचं आहे हे. आपल्याला फळ घ्यायचं नाही आहे. सुपारी एवढं मोसंबी झाल्यानंतर नक्कीच आपण काढून टाकू. आज महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला दाखवायचं आणि सांगायचं होतं, या टरबुजांना जी काही आपण आता मेहनत करतोय, मल्चिंग नाही येईल का नाही माहीत, पहिल्यांदा अनुभव घेतोय आपण. आजची जर ग्रोथ पाहिली तर खूप छान आहे. का मल्चिंग नाही टाकला, बरेच कारण होते. त्याच्यानंतर आता जे हे टेम्परेचर आहे, हे व्हाईट रूटला विशेष त्रासदायक नसेल असं माझं वैयक्तिक मत आहे. मोसंबी पाहिली, खरंच मी कॅमेरामॅनला सांगेल का पूर्ण एक लाईन दाखवा, पपई दाखवा. परत या शेतांमध्ये आपण तेच करणार आहे. भेंडी मधात लावून देणार आहे. मल्टी क्रॉप फार्मिंगच करायची आहे आपल्याला. जे काही उत्पन्न माऊली देईल ते घ्यायचं, पदरात टाकायचं आणि पुढे चालत राहायचं. जमिनीला छेडछाड मुळीच करायची नाही आणि मी करणारही नाही. आणि हा प्लॉट जसा जसा डेव्हलप होईल तसं तसं मी प्रत्येक टायमाला व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आणि सांगतच राहतो. तरी आज आपण बराच मोठा व्हिडिओ तयार केला. बरेचसे टॉपिक दाखवायचे आणि सांगायची आहे, पण असो, कारण की लोकही बोर होतात. नक्कीच तुम्हाला याच्यातल्या चांगल्या आणि वाईट गोष्टी आवडल्या असतील तर नक्कीच कॉमेंटच्या माध्यमातून सांगा. आणि महत्त्वाचा तोच भाटगिरीचा विषय राहिला होता. भाटगिरी म्हणजे लोकांचं काय चालू आहे फक्त हेच पाहायचं, स्वतः पूर्ण उलट कधीच काही करणार नाही, प्रगती करणार नाही. आपण जर बोलायला गेलो तर तुम्हाला काय कळतं, तुमच्याजवळ भरपूर पैसा आहे हा बोलून, स्वतः निगेटिव्ह बोलणं करून, स्वतःबद्दल पैसा नाही हे दुःख व्यक्त करायचं आणि लोकांनाही काम करू द्यायचं नाही, यालाच आपण भाटगिरी म्हणतो. तरी असो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. एवढंच बोलून आपण आज इथंच थांबू. नमस्कार.